महाराष्ट्र 24 तासचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. भिवंडीत टीईटीचा पेपर फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. 2,26,000 परीक्षार्थ्यांचं भविष्य टांगणीला. पुढील तारीख लवकरच जाहीर होणार. टीईटी पेपर फुटी प्रकरणी तिघांना अटक. 1.5 कोटीला पेपरची विक्री करण्याचा होता प्लॅन. दोषींकडनं 4 प्रश्नपत्रिकांचे संच जप्त. टीईटी पेपर फुटीवरून विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल. पेपर फुटतात कसे, वडेट्टीवारांचा सवाल. तर पेपर फुटी मागे सरकारचाच हात, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप. गद्दार पक्ष सोडून गेले, मात्र कडवट शिवसैनिक कुठेही गेला नाही. आता दौरे करून राहिलेल्या शिवसैनिकांची ताकद दाखवतो. उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल. उद्धव ठाकरेंकडनं वाशिम विधानसभेसाठी उमेदवाराची घोषणा. सिद्धार्थ देवळेंना आमदार करण्यासाठी तयारीला लागा, वाशिमच्या जनतेला आवाहन. दाऊद वगैरे सोडून द्या, माझ्यासारखे हजारो राऊत शिवसेनेत. किसमे कितना है दम, असेल हिम्मत तर समोर या. संजय राऊतांचा फुटीर खासदारांना इशारा. राजेश क्षीरसागरांनी खंडणी मागितल्याचा आरोप. ठाकरेंचे नेते रविकिरण इंगवलेंकडून व्हिडिओ शेअर. कंत्राटदाराकडे टक्केवारी मागत असल्याचा आरोप. झी 24 तास व्हिडिओची पुष्टी करत नाही. एकीकडे शेतकऱ्यांसाठी आम्हाला रस्त्यावर संघर्ष करावा लागतोय आणि इकडे सत्ताधाऱ्यांचं बघा काय चाललंय. आता किती खोके आणि एकदम ओके म्हणायचं. राजेश क्षीरसागरांच्या व्हिडिओ नंतर रोहित पवारांचा सवाल. मुंबईत मोहरमच्या मिरवणुकीत संशयास्पद कॅप्सूल वाटप. कॅप्सूल खाल्ल्यानं अनेकांची तब्येत बिघडली. 4घांपैकी एकाला अटक. सर्व कॅप्सूल जप्त. किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचा इशारा. उद्यापासून पावसाचा जोर वाढणार. 24 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट. 10 जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार. आणि जळगावच्या सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात वाढ. सोनं प्रतितोळा 2,200 रुपयांनी तर चांदी 2,000 वधारली. नमस्कार, मी श्रीकांत घुले. आपण पाहताय झी 24 तास बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आणि सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं. नीट नंतर आता टीईटीचा पेपर फुटल्यानं मोठी खळबळ उडालेली आहे. भिवंडीमध्ये हा पेपर फुटल्याची माहिती आहे. या दरम्यान या प्रकरणामध्ये आतापर्यंत 3 जणांना अटक करण्यात आली आहे. 1.5 कोटी रुपयांना पेपर फोडण्याच्या आरोपींचा प्लॅन होता. तसंच उद्या होणारा पेपर देखील रद्द करण्यात आला आहे. परीक्षेची पुढची तारीख लवकरच प्रशासनाकडनं जाहीर करण्यात येणार आहे. 2,26,000 शिक्षक उद्या टीईटीचा पेपर देणार होते, मात्र त्याआधीच हा पेपर फुटल्यानं परीक्षार्थ्यांना मोठा धक्का बसलेला आहे. उद्या होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याची माहिती आहे. पेपर फुटल्याने उद्या होणारी परीक्षा प्रशासनाकडनं रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. भिवंडीमध्ये टीईटीचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. 2,26,000 शिक्षक उद्या टीईटीचा पेपर देणार होते. कल्याणच्या कोणगावातून 3 जणांना ताब्यात घेतलं. उद्याची 28 जून 2026 रोजी होणारी जी टीईटी परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणार होती, ती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे. आणि या परीक्षेची तारीख आम्ही लवकरच कळवू. आणि 1,728 केंद्रांवर ही परीक्षा होणार होती. 6 लाख विद्यार्थी, साधारण 6,125,000 विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट होणार होते. परीक्षा पद्धतीवरचा समाजाचा, विद्यार्थ्यांचा विश्वास उडतोय, हा मला सगळ्यात गंभीर प्रश्न वाटतो. की अशा प्रकारच्या सार्वजनिक परीक्षा विद्यार्थी इथून पुढे देणार सुद्धा नाहीत. आणि विद्यार्थ्यांना कुठला पर्याय उपलब्ध आहे? आज सर्व प्रकारची नोकर भरती बंद आहे. कधीतरी अशा प्रकारची शिक्षक भरतीची संधी म्हणून तरुण मुलं टीईटी देत आहेत. आणि त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे जर पेपर फुटणार असतील तर कशावर विश्वास ठेवायचा मुलांनी?
3 लोकांची विरोधात गुन्हा दाखल केलेला. त्यांच्या विरोधामध्ये उद्या होणाऱ्या परीक्षेला जे पेपर येणार होते ते पेपर आम्ही जप्त केलेला. यामध्ये अशी माहिती कळली, ते जे पेपर विकणारे आहेत त्यांनी आम्ही डिकॉय लावला होता, ट्रॅप लावला होता. त्यामध्ये जवळजवळ 1.5 करोड रुपये त्यांची अपेक्षा होती आणि ऍडव्हान्स मध्ये त्यांनी पैसे मागितले होते. ट्रॅप मध्ये सगळ्या गोष्टी आम्ही रेकॉर्ड करून नंतर केलेला. टीईटी पेपर फुटीनंतर विरोधक आक्रमक झालेत. पेपर फुटीमागे सरकारचा हात असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय. तर हे सरकारचं अपयश आहे असं म्हणत पेपर फुटतोच कसा असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केलाय. तर आव्हाडांनी देखील सरकारवर टीका केली आहे. परंतु या सरकारला साधा टीईटीचा पेपर सांभाळता येत नाही. नीटचं सगळं केंद्र महाराष्ट्रामध्ये आहे. हे सरकार गुड गव्हर्नन्सच्या गोष्टी करतं. हे सरकार झिरो टॉलरन्सच्या गोष्टी करतं. कुठं गुड गव्हर्नन्स आहे, कुठं झिरो टॉलरन्स आहे. एवढ्या नीटच्या लोकांना जेलमध्ये टाकलं तरी टीईटीचा पेपर फुटतो. याचाच अर्थ सरकारचा कुठंतरी पेपर फुटीमध्ये सहभाग आहे. जे शिक्षक भावी पिढी घडवणार आहे त्याच शिक्षकांची पात्रता परीक्षेचा पेपर फुटतो. याचा अर्थ आपण कुठे चाललो हे बघण्याची आवश्यकता आहे. कुमकुवत सरकार आहे, भ्रष्टाचारी सरकार आहे. सरकारला गांभीर्याने काही घ्यायचंच नाही. आम्ही निवडून येणार आहोत. मशीन आमच्याकडे आहेत, पैसे आमच्याकडे आहेत, पोलीस आमच्याकडे आहेत. ज्या यंत्रणा निवडणुकीसाठी कामी लागतात ते सगळ्या यंत्रणा आमच्याकडे आहेत. आम्ही निवडून येणारच आहोत. पेपर फुटले काय, डमी जाऊन बसला काय आम्हाला काय फरक पडतो. आम्हाला आमची सत्ता पाहिजे. सत्तेत न येणारा पैसा पाहिजे, पैशात न येणारी सत्ता पाहिजे, सत्तेत न येणारा पैसा पाहिजे. मला कळत नाही की महाराष्ट्र सरकारला झालं तरी काय. टीईटीचा पेपर फुटतो कसा, त्याचे धागेदोरे जे आहे ते पोलीस कदाचित शोधून काढतीलही, पण हे सरकारचं अपयश आहे. नीट पेपर फुटे असेल, टीईटी असेल, पोलीस रिक्रुटमेंट असेल, यामध्ये सरकारची भूमिका काय. सरकारला या साध्या परीक्षा व्यवस्थित घेता येत नाही. तर टीईटीचा पेपर फुटलेला आहे म्हणून दाखवतं, कोणी दाखवतं की फुटलेला पण नाही. दोन्ही प्रकार म्हणजे मला अजून माहीत नाही, मी अधिकृत माहिती घेतलेली नाही. पण मला असं वाटतं की दोन्हीकडून झालेलं आहे. कोणी म्हणतं फुटला आहे, कोणी कुठं चॅनल दाखवतं फुटलेला नाही. मला वाटतं ही तपासाची बाब आहे. मला वाटतं पण असं होणार नाही. पण झालं असेल तर मला वाटतं यापेक्षा अजून गंभीर दुसरी गोष्ट असू शकत नाही. आणि यासाठी मग माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्या कल्पना आहे किती लक्ष घालून आहेत. देशाचे पंतप्रधानसुद्धा या सगळ्या बाबतीमध्ये नीटच्या पेपरच्या बाबतीत वगैरे त्यांनी लक्ष घातलेलं होतं. केंद्र शासनानं सुद्धा दखल घेऊन हेलिकॉप्टरनं प्रश्नपत्रिका पाठवल्या. हे सगळं नियंत्रण त्यांनी त्या ठिकाणी केलं. पण असं असलं तरी सुद्धा एवढी सगळी यंत्रणा आणि सुरक्षा कवच बेधून हे जे कोणी गुन्हेगार आहेत, मला वाटतं यांना कडक शासन नव्हे तर मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली पाहिजे. कारण अशी हिंमत पुन्हा कधी कुणी करू नये. कारण विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलेला आहे. की जिथे फोडाफोडीमध्ये सरकारमधली काही लोक व्यस्त आहेत तिथे विद्यार्थ्यांचा पेपर फुटल्याचं दुःख कोणालाही नसेल किंवा त्याकडे लक्ष द्यायलाही त्यांना वेळ नसेल अशीच परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते. पण तरुणांच्या भविष्याशी जो चाललेला खेळ आहे हा नक्कीच निषेधार्ह आहे. आम्ही या सगळ्या गोष्टींचा निषेध करतो आणि सरकारने भविष्यात तरी विद्यार्थ्यांच्या भविष्यावरती आणि ह्या परीक्षांच्या या सगळ्या गोष्टींवरती दरोडे टाकणं बंद करावे आणि योग्य त्यांच्या मेहनतीचं जे त्यांना योग्य परीक्षा देऊन फळ देण्याचं काम सरकारने करावं एवढी आमची विनंती. दरम्यान दोषींवर कठोरात कठोर कारवाई होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेपर फुटीच्या नंतर दिली आहे. टीईटी परीक्षेच्या पेपर फुटीची घटना संतापजनक आहे. भविष्यातली पिढी घडवणाऱ्या शिक्षकांच्या निवडीसाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत अशा प्रकारचे गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष आणि अत्यंत कठोर चौकशी केली जाईल. दोषी कुणीही असला तरी त्याला सोडलं जाणार नाही. त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल. मग तो भ्रष्ट अधिकारी असो वा कोणतीही संघटित टोळी, त्यांच्यावर कायद्याचा पूर्ण बडगा उगारला जाणार. आमचं सरकार
झिरो टॉलरन्स धोरणावर काम करत आहे. पेपरफुटीचा हा प्रकार सरळ संघटित गुन्हेगारीचाच आहे. त्यामुळे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींवर मकोका कारवाई करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा मी करणार आहे. पोलिसांच्या तत्पर आणि सतर्क कारवाईचं मी मनपूर्वक कौतुक करतो. गुप्त माहितीच्या आधारे त्वरित छापे टाकून त्यांनी लाखो मेहनती आणि प्रामाणिक उमेदवारांचं भवितव्य अंधारात जाण्यापासून वाचवलेलं आहे. या परीक्षेला बसणाऱ्या सर्व उमेदवारांना मी आश्वासन देतो की ही परीक्षा लवकरात लवकर पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीनं घेण्यात येईल. आपल्या हक्कावर कोणतीही गदा येऊ दिली जाणार नाही. महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेला भ्रष्टाचारमुक्त, गुणवत्तापूर्ण आणि मजबूत बनवणं हे आमच्या सरकारचं ध्येय आहे. पाहूयात पुढची बातमी. शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदार राजेश क्षीरसागर यांनी टक्केवारी मागितल्याचा आरोप केला जातोय. कोल्हापूरचे ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांनी एक व्हिडिओ शेअर करत हा आरोप केला. व्हिडिओमध्ये आमदार राजेश क्षीरसागर एका कंत्राटदारासोबत टक्केवारी देण्याबाबत चर्चा करतायत असा दावा इंगवलेंनी केला. तर व्हिडिओमध्ये कंत्राटदार तुमचे 5% आणि आणखी दोघांचे 1% कमिशन दिल्याचा देखील दावा करतायत. राजेश क्षीरसागर उद्या पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत. मी इकडे राहायला इकडेच आहे ना साहेब. राहायला इकडेच आहे ना. साहेब त्या दिवशी तुम्ही इथे बसलेलात, आत गेला, त्याच्यानंतर राहुल आणि प्रशांत आत गेले. हा मला म्हणाले की साहेबांचे 5 ऐका ऐका ना ऐका एक मिनिट ऐका साहेब. पुढे 1 मिनिट मला द्या ना फक्त. मला म्हणाले आपला 7चा हिशोब ठरलेला बरोबर आहे. ते म्हणाले साहेबांचे 5 आणि आमच्या दोघांचे 1. ऐका त्याप्रमाणे 40 लाख मी तुम्हाला दिले साहेब. नाही एकच मिनिट साहेब, माझं कंप्लेंट एक आणि त्यांना ऑफिशियल ट्रान्सफर केलं साहेब राहुलला. मी एवढे त्यांनी घाई केली माझ्याकडे. एक लक्षात घ्या साहेब, आपलं काय ठरलं होतं 60% ठरले. अहो पण ते आज तुमच्या बरोबर गेले साहेब. नाही असं नाही करून चालत. तुम्ही त्यांचं काय असेल ते बघून घ्या. नाही त्यांना 1% द्यायला तुम्ही 2 दिला, आम्हाला 2% तुम्ही कमी दिले. हे बघा व्यवहार क्लिअर ठेवा. आम्ही दुसऱ्याकडे काढून तुम्हाला दिले. राज्य शासनाची बदनामी केली. त्या व्हिडिओमध्ये ते पुन्हा एकदा म्हणतात की आम्हाला वरच्यांना पैसे द्यावे लागतात. मग वरचे म्हणजे कोण? सन्माननीय IG साहेबांनी, SP साहेबांनी, DYSP साहेबांनी कोणीही ह्या प्रकाराची चौकशी केली पाहिजे. मी तक्रार दाखल करणार आहे IG ऑफिसला की याची शहानिशा करा. हे कोण आहेत या सगळ्यांना घ्या आणि ह्या टक्केवारीखोर आमदारावर गुन्हा दाखल केला पाहिजे. ही समोरासमोर हा खंडणी मागतो. आणि आज उजळ मात्यानं फिरणारा राजेश क्षीरसागर आज काळाभोर झालेला आहे. तुम्ही बघितला, मी काय बघितलेलं नाही अजून. ज्यावेळी असा एखादा व्हिडिओ येतो, मी बघितलेला आहे व्हिडिओ, त्याची तथ्यता तपासली पाहिजे आणि मला वाटतं त्या आमदारांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं पाहिजे हे खरं आहे का खोटं आहे. नाहीतर लोकांना ते खरं वाटेल. त्यामुळे आता तथ्य असेल त्या व्हिडिओचं तर दुर्दैव आहे. त्यात गोदरेज कंपनी असं नाव येते. त्या गोदरेजला कुठलं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे याची माहिती घ्यावी लागेल. आम्हाला काही माहित नाही कोण. दरम्यान काही वेळापूर्वी राजेश क्षीरसागर यांच्याशी झी 24 तासने फोनवरनं संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी हे सर्व आरोप फेटाळलेत. सगळ्यात पहिला मी एक गोष्ट नमूद करू इच्छितो की काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतीश पाटील यांनी मला या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करायला सांगितली. त्यामुळे मी आपल्यासोबत बोलतोय. हा बाकीचं जे तुम्ही नाव घेताय हा काय आहे कोल्हापूर जिल्ह्याला माहित आहे. 302 आरोपी, घराघर उद्ध्वस्त करणारा माणूस हा. आता याचं पद गेलं म्हणून वरिष्ठांना खुश करण्यासाठी अशा पद्धतीचे व्हिडिओ एडिट करून हे आरोप करणं कितपत योग्य आहे म्हणून मी त्याला महत्व देत नाही. मी या संदर्भात उद्या 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन मी माझी भूमिका स्पष्ट करणार. बरं, हा एडिट केलेला व्हिडिओ असं तुम्हाला म्हणायचंय? 100%. ही ज्या कंत्राटाबाबत चर्चा झाली ती सुद्धा खोटी आहे असं म्हणायचं? महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर 10 तारखेला निवडणूक झाली. 8 तारखेला प्रचाराची
शांतता होणार म्हणजे थांबताना प्रचार थांबताना सतेज पाटील यांनी सकाळच्या टप्प्यातला हा व्हिडिओ प्रसारित करून सीएम आणि डेप्युटी सीएमना याची दखल घेण्याची त्यांनी मागणी केली होती. आजपर्यंत काय हे शांत राहिले? राजकारणाचा भाग आहे. लक्षात ठेवा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10 पैकी 10 आमदार आम्ही निवडून आणले, महानगरपालिका आणली, जिल्हा परिषद आणली, विविध निवडणुका यांना कुठेही आम्ही काही हाताला लागून दिलं नाही. आता गोकुळची निवडणूक देखील आम्ही जिंकणार आहे. आणि त्यामुळे अशा पद्धतीनं राजकीय षडयंत्र करण्याचा डाव आहे. हे व्हिडिओ एडिट करायचे, काही करायचं, त्याला मी उद्या उत्तर देईन, चोख उत्तर देईन. विदर्भ दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारच्या फडणवीस भेटीवर मोठं विधान केलं. शुक्रवारी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांनी एकत्र प्रवास केला आणि याच प्रवासासंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे यांना जे संकेत दिले त्यावरून सर्वांच्या भुवया उंचावल्यात. पाहूयात. विमानात आमच्यात उच्चस्तरीय भेट झाली. फडणवीसांच्या भेटीवर ठाकरेंची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या विधानावरनं चर्चेला ऊत. विमानापेक्षा इमान महत्वाचं, शिंदेंचा टोला. आमची आणि मुख्यमंत्र्यांची विमानामध्ये उच्चस्तरीय चर्चा झाली. कालच्या बैठकीचा वृत्तांत किंवा जे काही ठरलं ते येत्या काही दिवसात कळेल. देवेंद्र फडणवीसांसोबत एकत्र विमान प्रवास केल्याच्या नंतर उद्धव ठाकरेंनी दिलेली ही प्रतिक्रिया आहे. खरं तर एकमेकांचे विरोधक असलेल्या ठाकरे फडणवीसांच्या एकत्र विमान प्रवासानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. या प्रवासात ठाकरे फडणवीस जवळजवळच्या सीटवर असल्याचं दिसलं, तर दोघांमध्ये काही बोलणंही झाल्याचं पाहायला मिळालं होतं. याच संदर्भात जेव्हा उद्धव ठाकरे यांना विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी आमच्यात उच्चस्तरीय भेट झाल्याचं सांगत या बैठकीचा वृत्तांत येत्या काही दिवसात कळेल असं म्हटलं. ठाकरेंच्या या वक्तव्यानं नव्या चर्चा सुरू झाल्या. आमची आणि मुख्यमंत्र्यांची विमानामध्ये उच्चस्तरीय चर्चा झाली. येत्या काही दिवसात कळेल. येत्या आमच्या कालच्या बैठकीचा वृत्तांत किंवा जे काही ठरलं ते येत्या काही दिवसात कळेल. ठाकरेंनी या प्रवासात चर्चेचे संकेत दिले असले तरी महायुतीचे नेते काही याला गांभीर्यानं घेताना दिसत नाहीये. भाजपसह शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी यावर मिश्किल टोले लगावले. उद्धवजी ठाकरे यांना प्रत्येक गोष्टीमध्ये विनोद करायची सवय असते. राजकारणाकडे देखील ते विनोदानेच बघतात. त्यामुळे त्यांचं उच्चस्तरीय बैठक आणि येत्या काही दिवसामध्ये घडेल हे वक्तव्य म्हणजे केवळ विनोद बुद्धी आहे. मिश्किलपणे ते वक्तव्य केलेलं आहे. एक तर तू राहीन नाही तर मी राहीन म्हणताय, तुम्ही कलंक म्हणताय आणि आता मात्र उच्चस्तरीय बैठक आणि हे म्हणताय. तर याचं उत्तर त्यांनी द्यावं की काय आहे बाबा, ऐसी मजबुरी क्या है की तुम्हाला या बैठका कराव्या लागतात. एकाच विमानातून कुणी प्रवास करणं, एकमेकांशी बोलणं किंवा संवाद साधणं, मला वाटतं हे महाराष्ट्राची राजकीय संस्कृतीच अशी आहे ना की कुणी कुणाशी बोललं म्हणून काही तिथे लगेच काही गोष्टी चाललेल्या असतात असं नाही. परंतु आता उद्धव ठाकरेंच्याकडे दुसरंच काही राहिलेलं नाहीये, त्यामुळे ते अशा पद्धतीच्या कंड्या पिकवतायत असं मला वाटतं. अत्यंत उच्चस्तरीय चर्चा उद्धव साहेब आणि देवेंद्र फडणवीस मध्ये झालेली आहे. त्यांनी हेही सांगितलं की उद्धवजी जर ऐकलं असतं तर मी तुमच्या मातोश्रीला आलो असतो, परंतु तुम्ही न ऐकल्यामुळं आता मला मातोश्रीला येणं बंद झालं, मला मच्छी खाणं बंद झालं. अशा काहीतरी गप्पा त्यांच्या झाल्या असाव्यात, म्हणून आम्ही त्याच्याकडे जास्त गांभीर्याने पाहत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या या उच्चस्तरीय बैठकीच्या विधानावर जोरदार प्रहार केला. ठाकरेंना आपल्यामुळेच सभा घ्याव्या लागतायत असं म्हणत जो बूंद से गई हौद से नहीं आती असं म्हणत विमानापेक्षा इमान महत्वाचं असल्याचा टोला शिंदेंनी लगावला. तर देवेंद्रजी हुशार असून त्यांना कपटी मित्र काय असतो ते 2019 मध्ये समजलं असं शिंदेंनी म्हटलं. विमानापेक्षा इमान महत्वाचं असतं आणि त्यामुळे 2019ला जी बेईमानी केली, महाराष्ट्रातल्या जनतेने एकाच विमानाचा प्रवास करायचं तिकीट दिलं होतं, परंतु त्यांनी काँग्रेसच्या बुडत्या झाडामधून प्रवास सुरू केला. आता ते गटांगळ्या खात सुटलेत आणि त्यामुळे अशा प्रकारचे प्रयत्न
जे आहेत ते सुरू आहेत. परंतु देवेंद्रजी खूप हुशार आहेत आणि त्यांनी 2019ला कपटी मित्र किती घातक असतो हे पाहिलेलं आहे. एकंदरीतच नागपूर विमान प्रवासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे सोबत दिसल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. आता ठाकरेंनी या दरम्यान उच्चस्तरीय बैठक झाल्याचं वक्तव्य करत नवीच चर्चा सुरू केली. त्यामुळं ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे खरंच अशी काही बैठक झाली का आणि या बैठकीचा वृत्तांत कधी समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं. ब्युरो रिपोर्ट झी 24 तास. पाहूयात पुढची बातमी. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार सोमवारी होणार असल्याची माहिती आहे. शिवसेनेच्या वतीनं श्रीकांत शिंदे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे. तर शिवसेनेच्या वाट्याला आणखी एक केंद्रीय राज्यमंत्रीपद दिले जाण्याचा अंदाज आहे. शिवसेनेला संधी मिळाली, मात्र राष्ट्रवादीला केंद्रात मंत्रिपदाची संधी मिळणार नसल्याचंही कळतंय. एक मंत्रिपद राष्ट्रवादीला मिळणार अशा चर्चा होत्या, मात्र आता एकही मंत्रिपद मिळणार नसल्याने पक्षामध्ये नाराजी आहे. कोणाला मंत्रिपद मिळणार आहे कोणालाच काही सांगता येणार नाही. वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या चर्चा आहेत. या वेगळ्या प्रकारच्या चर्चा ह्या तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. पण अजून एक चर्चा अशी आहे की महाराष्ट्रामध्ये असणारा सत्तेतला एक खूप मोठा नेता हा कदाचित केंद्रामध्ये फायनान्स मिनिस्टर सुद्धा होऊ शकतो आणि इथे असणारा छोट्या मंत्रिपद असणारा एक नेता त्याला एक महत्वाचं पद सुद्धा तिथं मिळू शकतं. ही सुद्धा चर्चा आहे आणि त्याच्यातच या 6 खासदार जे आहेत जे फुटून गेलेले आहेत त्यांच्यापैकी एक देण्यापेक्षा कदाचित श्रीकांत शिंदेची सुद्धा वर्णी तिथं मंत्रिपदाची लागू शकते. नाही, मला आज काही सांगतात तो सगळा विषय सगळा वरच्या लेवलचा आहे. इथे कोणाला खाली विचारलं जात नाही. मुख्यमंत्री महोदयांना विचारलं जाईल, अध्यक्ष आमचे त्यांना विचारलं जाईल. पण हा सगळा विषय सगळा केंद्रीय जी समिती आहेत आमची त्यांचा हा विषय आहे. त्यामुळे ते त्यात लक्ष घालतात. आम्हाला कुठली माहिती नसते. तुम्हीच ते करताय सगळे. तुम्हाला बसून काय नाही. सगळे मीडियाने ह्याला हे त्याला ते बघा. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नियम आहेत. पक्षाचं काम पक्ष कसा वाढेल याच्यासाठी आम्ही या ठिकाणी फिरतोय, काम करतोय. आपल्याला माहिती आहे. महाराष्ट्र 24 तासचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, डाळ तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.